नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जानेवारी ते डिसेंबर या महिन्याचे महत्त्वपूर्ण दिन विशेष पाहूया. चला तर 1 जानेवारी नववर्ष दिन आणि जागतिक कुटुंब दिन. नवीन वर्षाची सुरुवात कुटुंब एकतेचा संदेश देण्यासाठी 1 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन. दृष्टिहीनांसाठी ब्रेल लिपीचे महत्त्व समजण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. परदेशातील भारतीयांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन. हिंदी भाषेचा प्रचार करण्यासाठी 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन. स्वामी विवेकानंद यांची जयंती. 14 जानेवारी मकर संक्रांत. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी केली जाते. 15 जानेवारी भारतीय सेना दिन. भारतीय सैन्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 23 जानेवारी पराक्रम दिवस. सुभाषचंद्र बोस जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन. मुलींच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन. मतदानाचे महत्त्व पटवण्यासाठी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. भारताचे संविधान 1950ला लागू झाले म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 30 जानेवारी शहीद दिन. महात्मा गांधी यांचा स्मृती दिन 30 जानेवारीला शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. आता फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहूया. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दल दिन. 2 फेब्रुवारी जागतिक जलचर क्षेत्र दिन. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन. 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिलांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच फेब्रुवारी महिन्यातीलच 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन. 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन. कुसुमाग्रज यांची जयंती 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 15 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील काही महत्त्वाचे दिवस आहेत. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. 20 फेब्रुवारी सामाजिक न्याय दिन. 21 फेब्रुवारी मातृभाषा दिन आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आता मार्च महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहूया. 8 मार्च महिला दिन. 15 मार्च ग्राहक हक्क दिन. 21 मार्च वन दिन. 22 मार्च जल दिन आणि 23 मार्च शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर मार्च महिन्यातीलच 1 मार्च शून्य भेदभाव दिन. 0 डिस्क्रिमिनेशन डे. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन. 14 मार्च जागतिक पाय दिन पाय डे आणि 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिन. 20 मार्च आंतरराष्ट्रीय आनंद दिन. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन. 27 मार्च जागतिक नाट्य दिन म्हणून साजरा केला जातो. आता एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहूया. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 18 एप्रिल जागतिक वारसा दिन आणि 22 एप्रिल पृथ्वी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील काही महत्त्वाचे दिवस आहे एप्रिल महिन्यातीलच. 1 एप्रिल एप्रिल फूल दिवस. 2 एप्रिल जागतिक ऑटिझम जागरूकता दिन. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन आणि 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती. 13 एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन आणि 17 एप्रिल जागतिक हिमोफिलिया दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील काही महत्त्वाचे दिवस आहेत ते याप्रमाणे. 21 एप्रिल राष्ट्रीय नागरी सेवा दिन. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिन. 29 एप्रिल जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आता मे महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस पाहूया. मे महिन्यातील 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. 3 मे पत्रकार स्वातंत्र्य दिन. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. 15 मे कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर मे महिन्यातीलच अजून काही महत्त्वाचे दिवस आहेत ते पुढीलप्रमाणे. मे महिन्यातील
पुढचा दिवस आहे 4 मे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिन, 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आणि 17 मे जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील काही महत्त्वाचे दिवस आहेत. 18 मे जागतिक संग्रहालय दिन, 21 मे दहशतवाद विरोधी दिन, राजीव गांधी यांची पुण्यतिथी 21 मेला दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरे केले जाते. 22 मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आणि 24 मे राष्ट्रकुल दिन म्हणून साजरी केली जाते. तसेच 28 मे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन, 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानंतर जून महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहूया. 5 जून पर्यावरण दिन, 8 जून महासागर दिन, 21 जून योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 1 जून जागतिक दूध दिन, 3 जून जागतिक सायकल दिन, 4 जून आंतरराष्ट्रीय आक्रमणग्रस्त बालक दिन आणि 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. 12 जून बालमजुरी विरोधी जागतिक दिन, 14 जून जागतिक रक्तदाता दिन, 15 जून जागतिक वृद्ध अत्याचार प्रतिबंध दिन, 17 जून दुष्काळ व वाळवंटीकरण विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. 18 जून आंतरराष्ट्रीय पिकनिक दिन, 19 जून जागतिक सिकल सेल दिन, 20 जून जागतिक निर्वासित दिन, 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन आणि 26 जून अंमली पदार्थ विरोधी दिन. आता जुलै महिन्यातील 1 जुलै डॉक्टर दिन आणि 11 जुलै लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. 2 जुलै जागतिक UFO दिन, 6 जुलै जागतिक झुनोसिस दिन, 10 जुलै राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन, 12 जुलै मलाला दिन, 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. 18 जुलै नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन, 22 जुलै राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिन भारतात साजरा केला जातो. त्यानंतर 26 जुलै कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 28 जुलै जागतिक हेपेटायटिस दिन आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय वाघ दिन म्हणून साजरा केला जातो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिन, 9 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी, 3 ऑगस्ट जागतिक कलिंगड दिन, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिन, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिन आणि 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील काही महत्त्वाचे दिवस आहेत. 14 ऑगस्ट विभाजन स्मृती दिन, 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन, 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिन आणि 20 ऑगस्ट सद्भावना दिन राजीव गांधी यांचा दिन सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो. 23 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय गुलाम व्यापार स्मरण दिन, 30 ऑगस्ट लघुउद्योग दिन. आता सप्टेंबर महिन्यातील काही महत्त्वपूर्ण दिवस पाहूया. 5 सप्टेंबर शिक्षक दिन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती, 8 सप्टेंबर साक्षरता दिन आणि 14 सप्टेंबर हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. सप्टेंबर महिन्यातीलच अजून काही महत्त्वाचे दिवस आहेत ते याप्रमाणे पाहूया. पहिला दिवस आहे 15 सप्टेंबर अभियंता दिन, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस, 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिन, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस पाहूया. ते याप्रमाणे 2 ऑक्टोबर गांधी जयंती, 8 ऑक्टोबर वायुसेना दिन आणि 16 ऑक्टोबर अन्न दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच पुढील प्रमाणे काही ऑक्टोबर महिन्यातील दिवस आहेत. 1 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन, 3 ऑक्टोबर जागतिक निवारा दिन, वर्ल्ड हॅबिटॅट डे साधारणतः पहिला सोमवार आणि 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील काही महत्त्वाचे दिवस आहे ऑक्टोबर महिन्यातील. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन, 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन, 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच पुढील काही ऑक्टोबर महिन्यातील दिवस आहेत. 13 ऑक्टोबर जागतिक आपत्ती निवारण दिन, 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिन, 15 ऑक्टोबर जागतिक हात धुण्याचा दिवस, 17 ऑक्टोबर दारिद्र्य निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो.
अजून काही दिवस आहेत ऑक्टोबर महिन्यातले. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिन, दर 5 वर्षांनी साजरा केला जातो. 24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिन, युनायटेड नेशनची स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. 24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिन. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातीलच 30 ऑक्टोबर जागतिक बचत दिन, भारतामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस पाहूया. चला तर ते याप्रमाणे आहेत. 14 नोव्हेंबर बाल दिन, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती 14 नोव्हेंबरला बाल दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानंतर 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो 26 नोव्हेंबरला. त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यातील पुढील काही महत्त्वाचे दिवस आहेत. 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन, 8 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन, 9 नोव्हेंबर राष्ट्रीय विधी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील प्रमाणे काही दिवस आहेत. 10 नोव्हेंबर जागतिक विज्ञान दिन, शांतता व विकासासाठी. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन, मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी केले जाते. त्याच्यानंतर 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिन म्हणून साजरी केली जाते. 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिन. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामधीलच पुढील काही महत्त्वाचे दिवस आहेत. 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिन, 14 नोव्हेंबर बाल दिन, जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि जागतिक मधुमेह दिन म्हणून पण साजरा केला जातो 14 नोव्हेंबर. 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन आणि 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील काही दिवस आहेत. 19 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, 20 नोव्हेंबर जागतिक बाल हक्क दिन, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिन, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसा निर्मूलन दिन, 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन, 19 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन आणि 30 नोव्हेंबर संगणक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. आता डिसेंबर महिन्यातील दिवस. 1 डिसेंबर एड्स दिन, 4 डिसेंबर नौदल दिन, 10 डिसेंबर मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. डिसेंबर महिन्यातील अजून काही महत्त्वाचे दिवस आहेत. 2 डिसेंबर जागतिक संगणक साक्षरता दिन, 3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन, 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन आणि 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर डिसेंबर महिन्यातीलच पुढील काही दिवस आहेत. 9 डिसेंबर भ्रष्टाचार विरोधी दिन, 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन, 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन, 16 डिसेंबर विजय दिवस आणि 18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिन, 23 डिसेंबर किसान दिन, 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन, 25 डिसेंबर नाताळ ख्रिसमस आपण साजरा करतो 25 डिसेंबरला नाताळ. त्यानंतर पुढील काही महत्त्वाचे दिवस आहेत. 26 डिसेंबर सद्भावना दिन आणि 29 डिसेंबर आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. अशा प्रकारे आपण जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहिलेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटीचं बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा.